ज्यानं आरक्षण मागितलं नाही त्याने 10% आरक्षण दिलं मोदीनं आणि मराठा समाज आरक्षण मागून राहिला त्याला आरक्षण देत नाही. ज्यानं मागितलं नाही त्याने दिलं, हे समजून घ्या तुम्ही. आणि तिथं इंदिरा सहानी नाही लागली. 59% आरक्षण गेलं, आता 49%पेक्षा 10% जास्त गेलं. इतके बदमाश आहे हे का हे आपल्या बहुजनाचा विचार करणार नाही, ओबीसी एससी एसटीचा. ठीक आहे, हे फक्त त्याच्या लोकांचा विचार करा. त्याचेच कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याचेच लोक मोठे केले. देवेंद्र फडणवीस समृद्धीचं उद्घाटन करायला आला होता. गाडी कोणाची होती माहिती आहे? कुकरेजा. कोण आहे कुकरेजा? पाहून घे जा. ठीक आहे, हे यायचे लोक मोठे केले. आपल्या लोकांशी काही लेणं देणं नाही आहे. कास्तकार मेला तरी चालते साल्याने. समजलं का? आपल्या पोट्याला शिक्षण नाही भेटलं काय? आम्हाला मेन आहे का आम्हाला शिक्षण फुकट द्या, आरोग्याच्या सुविधा फुकट द्या, आम्हाला वीज बिलात काही कटोती द्या, आमच्या शेतकऱ्याला 24 तास लाईन द्या, आमच्या बापाले त्याच्या मालाचे भाव द्या. आमचा बाप कटोरं घेऊन तुमच्या समोर येणार नाही. का केलं म्हणते काँग्रेसनं? अबे सालेव, तुम्ही जे इकून राहिले ना ते काँग्रेसनं केलं. मोदी म्हणते ना काँग्रेसनं का केलं? त्या मोदीने म्हणा त्या दंडावर जो तोंड पडली आहे ना, तोंड ट्रिपल व्हॅक्सिनची, ठीक आहे, ते काँग्रेसनं दिल्ली वय नाही तर मेला असता. अबे हाय का नाही प्रत्येकाच्या तिथं ट्रिपल व्हॅक्सिनची तोंड हे फुकट दिल्ली. हे ज्या काँग्रेसच्या शाळेत शिकले ना त्या काँग्रेसनं उभा केल्या. आणि मग ते काँग्रेसनं का केले? काँग्रेसनं हे केलं, IIT, IIM, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. तुम्ही इकाले काढले. 26 नॅशनलाइज बँका होत्या 2014ला. यायनं साल्यानं 10 ठेवल्या मर्ज करून. काऊन ठेवल्या? बँक घाट्यात गेली, बँक फायद्यात आहे. ते 5,000 घाट्यात, हे 10,000 फायद्यात. इले उचल याच्यात टाक, म्हणजे 5,000चा नफा दिसत. घाट्यातली बँक घाट्यात दिसणार नाही. इतके खतरनाक लोक आहेत. म्हणून तुम्ही समजून घ्या का हे कोण्या मेंटॅलिटीनं आपल्यासोबत खेळत आहे. आपले पोरच अदानीले शाळा देण्याच्या फिक्रीत आहे. अदानीले म्हणजे त्याच्या हातात शाळा गेली का तो पहिल्या वर्गाची फी ठेवून 10,000 15,000 त्याच्या हातात राहील ना. समजलं का? आता हे कॉलेजेस प्रायव्हेट लोकांचे आहेत, की त्याच्या मनात फी ठरवते. म्हणून तुम्ही समजून घ्या का हे जे इथं आता सरकार आहे, हे सरकार आपल्या हिताचं नाही आहे. यायनं आपल्या हिताचे निर्णय घेतले नाही. पुढे आपल्या उडावर बसायला तयार आहे. इलेक्ट्रिकचं बिल फुकट दिलं म्हणजे आता माफ केलं. अबे सालेव, मार्च महिन्यापासून माफ केलं. मार्च महिन्यापर्यंत तर थकीत माफ नाही केलं. चिवट्या बनून राहिले आपल्याला. हे या अधिकाऱ्याला विचारलंय का? नाही म्हणे मार्च पर्यंत पासून सुरू झालेले माफ. म्हणलं मार्च महिन्यात आमचा गहू निघते, मग वणीतच तयार, मग पावसाळा लागते. हे माफ. आमचं सरकार आलं का पुन्हा चालू. सरकार आल्या चालू केला का मग का कापू मतदान झालं नाही ते मग 5 वर्ष शकून गेला. जुनं बिल तसंच आहे. वर्धेच्या MSCBच्या अधिकाऱ्याला फोन करून विचारलं हे कसं? म्हणलं हे असं आहे म्हणे. या पोईन माय म्हणलं. आता लाडकी बहीण योजना कोणा जाहीर केली हे पहा कसे तू तोंडी आहे. लाडकी बहीण योजना कोणा चालू केली माहिती आहे? ज्यानं स्वतःची लाडकी बायको लाडक्या बहिणीच्या विरोधात उभी केली होती. अजित पवार तो लाडकी बहीण योजना जाहीर करते. तुम्ही विचार करा. आणि या लाडक्या बहिणीचे पैसे कवा वापस घेईन याची काहीच गॅरंटी नाही. माये पैसे वापस घेतले. शेतकरी सन्मान योजना अशीच इलेक्शनच्या, ही इलेक्शनच्या अगोदर दिल्ली तुम्हाला गुलाबजामू आहे, ठीक आहे, खा आणि मतदान आम्हाला. आतापर्यंत लाडकी बहीण यायला आठवली नाही. लोकसभेत 31 सीटाचा गप्पा बसला तेव्हा यायला लाडकी बहीण आठवली. लोकसभेत झाली मताची कडकी म्हणून देवाभाऊने बहीण झाली लाडकी. बहीण लाडकी नव्हती. अशी 2019च्या तोंडावर मोदीनं शेतकऱ्याला 6,000ची भीक द्यायची योजना चालू केली. शेतकऱ्याच्या फवाऱ्याच्या औषधावर 18% GST, खतावर 5% GST, खताची बॅग 45 किलोची केली साल्यानं, 50 किलोची बॅग. तिथं बी गप्पा मारला. महागाई वाढून गेली. 538 रुपयाची DAPची बॅग 1350-1400 झाली. युरियाची बॅग 100 रुपयाची होती, 350 रुपये झाली. माझ्या बापात केली. गाडीवाला जबाबदार आहे.
आणि मालाचे भाव खालत चालले. अरे माया बापानं हिंगणघाट एपीएमसीचे मायाबाची चिठ्ठी आहे. 2013 माया बापानं चना 5800 रुपये विकला आणि 2017 माया बापानं चना 2850 रुपये विकला. 5800 कुठं 2800 कुठं. अरे वाढायला पाहिजे, कमी होऊन राहिले. पण तुम्ही समजून घ्या मी काय म्हणून राहिले. मग त्या बापानं करायचं का? पोरीचं शिक्षण करायचं, पोराचं शिक्षण करायचं, तिचं लग्न कसं करायचं. आणि मग ते का केलं पवार साहेबांना? पवार साहेबांना या शेतकऱ्याचं 2009 साली कर्ज माफ केलं. 70,000 करोड रुपयाचा शेतकऱ्याचा 7-12 कोरा केला. आणि मोदीनं काय केलं? मोदीनं मुक्या अन्या त्याचा तिसरा जवळ आहे अडाणी, त्याचं 3 लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. 3 लाख करोड. अरे माया आता शेतकरी मायबापावर 1 लाख करोडचं कर्ज आहे, पण शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला साला पैसे नाही आहे म्हणते. आणि मुक्या आणायचे पैसे माफ करायला याच्यापाशी पैसे आहे. हा, बँका अख्ख्या कर्जात करून टाकलं साले ना, माफ करू. उद्या बँका डुबल्या ना तर पैसे नसते भेटत, लक्षात ठेव जा. आणि हे मोदी पल्ला का तो अदानी गायब होणार आहे. 3-4 बँका गड्ड्यात जाणार आहे. ठेवल्या मोजून 10 बँका आता नॅशनलाइज, त्याची बँका प्रायव्हेट करायला. पण इंदिरा गांधीनं गोर गरीबाले, कष्टकऱ्याले, शेतकऱ्याले कर्ज भेटलं पाहिजे, गरीब लोकांचे पोरं शिकले पाहिजे, एज्युकेशन लोन भेटलं पाहिजे, यासाठी प्रायव्हेट बँका गव्हर्नमेंट केल्या. आणि हे गोष्ट गव्हर्नमेंट बँका प्रायव्हेट लोकांना विकून राहिलं. म्हणजे हा फरक आहे या दाढीवाल्यात इंदिरा गांधी. हे काँग्रेसनं केलं, हे तुम्ही समजून घ्या. आता या गद्दाराने का नाही दिलं रे? बाळासाहेब ठाकरेंनी याटो रिक्षा चालकापासून मंत्री केलं का यायले? हे साले सुरत मार्गे गुवाहाटी पैसे, गोवा मार्ग वापस सरकार स्थापन करते. 50 ठोके एकदम आणि माजले. आणि नंतर पक्षावर दावा करते शिवसेना आमचीच होय. अबे बाळासाहेब